नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंना अकोल्यातून पाठिंबा. मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन योग्य असल्याचे अनेकांचे मत. गणेश उत्सवाबरोबर गौराईच्या आगमनाची तयारी पूर्णत्वाकडे. रविवारी घरोघरी गौराईचे होईल थाटात आगमन. कळमगंगा आणि मन नदीत ठरली स्थानिकांसाठी अडचणीची. पाण्याचा प्रवाह पाहता नदीच्या दूर राहण्याचा सल्ला. गांधी रोडवर निर्माण झाले भक्तिमय वातावरण. आरआरसीच्या बाप्पांच्या दर्शनासाठी युवा विचार प्रतिष्ठानचे पदाधिकारी. शहरातील रस्त्यावरचे बॉटल नेक शोधण्याची गरज. अनेक रस्त्यावर केव्हाही होते वाहतूक जॅम, पण उपाययोजना मात्र शून्य. आता सविस्तर बातम्या. मराठा आरक्षणाचा विषय गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. या विषयावर मुंबईतील आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. राज्य सरकारने आज चर्चेची तयारी दाखविली असून मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा केव्हा सुटतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. अकोल्यातील मराठा समाज बांधवांचे या आंदोलनाकडे लक्ष असून आमचे प्रतिनिधी सुरेश राठोड यांनी केलेला हा संवाद. मराठा आरक्षणाचा लढा अखिल भारतीय मराठा महासंघ व मराठा संघटना गेल्या 40 वर्षापासून हा लढा देत आहे. आता मराठा समाजाची सहनशीलता संपलेली आहे आणि मुंबईमध्ये जरांगे पाटलाचं मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन चालू आहे ही आरपारची लढाई आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि तेही टिकणारं पाहिजे. संपूर्ण मराठा समाज हा जरांगे पाटलाच्या सोबत आहे. आता अधिक काळ शासनानं मराठा समाजाचा अंत पाहू नये आणि मराठा आरक्षणासह आतापर्यंत आम्ही ज्या मागण्या शासन दरबारी रेटलेल्या आहेत त्या साऱ्या मागण्या शासनानं पूर्ण कराव्यात अशी आमची मागणी आहे. आणि जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत, हा आमचा शासनाला इशारा आहे. ना भूतो ना भविष्य असे मराठी मोर्चे पूर्ण महाराष्ट्रभर निघालेले होते. आणि एवढं झाल्यावर सुद्धा तेव्हाची सरकार काय किंवा आताची सरकार काय, मला असं वाटतं फक्त मराठ्यांना इथे हातावर तुरी द्यायचं काम केलेलं आहे. खूप दिवस झाले. आज तुम्ही पाहिलं तर मराठवाड्यात साईडला खरोखर त्या आरक्षणाची गरज आहे. आणि याचा जो विपर्यास करण्यात येत आहे की कुणबीमधून किंवा ओबीसीमधून आरक्षण मागत आहे, हे एकदम चुकीची माहिती आहे. मराठ्यांना आरक्षण जरांगे पाटलांचं जी मागणी आहे हे थोडी मराठ्यांना अलग आरक्षण द्या. मात्र मला असं वाटतं समाजामध्ये भांडणं लावायची कामं सध्याची जे सरकार आहे किंवा काही लोक आहेत यांची करण्याची शक्यता दिसत आहे. मराठ्यांना जे हे भेटलं पाहिजे, आरक्षण भेटलं पाहिजे, त्या प्रश्नासंदर्भात माझी भूमिका अशी आहे की मराठा आंदोलनामध्ये गेलेले शेतकरी हे 99% शेतकरी आहेत. तो मराठा आरक्षण हा मुद्दा अस्मितेचा बनला आहे. मराठा आरक्षण हा अस्मितेचा मुद्दा बनला आहे. त्याच्या व्यतिरिक्त गोष्ट अशी आहे की हा मुद्दा जो आहे हा 100% शेती मातीशी निगडीत आहे, शेतीमालाच्या भावाशी निगडीत आहे.
असं मी मानतो. कारण की तिथे 2-2, 5-5 एकरवाल्याचे तिथे शेतकरी गेलेले आहेत. त्यांनी या दळभद्री सरकारकडून आशा सोडलेली आहे की आता शेतमालाला भाव तर मिळत नाही, लेकराबाळाचे शिक्षण कसे करायचे. तर त्या हेतूने ते जरांगेंकडे आशा लावून बसले आहेत, ते अस्मिता लावून बसले आहेत. विशेष म्हणजे हे सरकार आता तुम्ही बघितलं असेल, या सरकारने कापसावरील आयात शुल्क हे घटवलेले आहे. या सरकारवरती, या दळभद्री सरकारवरती म्हणजे जगामध्ये कोणत्याच सरकारचा भरोसा राहिलेला नाही आहे की यांचं आयात निर्यात धोरण हे 1 नंबरचं बंडल झालेलं आहे. आम्ही या निर्णयाचे स्वागत केव्हा करू, कापूस आयात शुल्क घटवल्याच्या निर्णयाचे स्वागत केव्हा करू आम्ही, की त्यांनी आमचा कांदा जेव्हा निर्यात होते तेव्हा निर्यात शुल्क लावलं नाही तर आम्ही तेव्हा त्याचे स्वागत करू, नाही तर आम्ही याचा निषेधच करणार आहे. आणि मराठ्यांना हे आरक्षण भेटलं पाहिजे या मताचा मी आहे. ही लढाई खरी गरजवंत मराठ्यांची आहे. आज मराठा समाजातलं फक्त 2 ते 5% लोक हे अतिशय श्रीमंत आहेत, कर्ब श्रीमंत आहेत. पण उरलेला हा 95% किंवा 90% समाज आजही शोषित आहे. त्यांना म्हणजे त्यांच्याकडे 1 एकर 2 एकर आज स्थिती अशी आहे, शेताला भाव नाही, कोणत्या शेतमालाला भाव नसल्यामुळे हा गरीब मराठा पूर्ण पिचल्या गेलेला आहे. तर मोलमजुरीवर आज त्यांचा भागत नाही. व्यवसायात हा आता जसा पाहिजे तसा प्रावीण्य प्राप्त केलेला नाही. त्यामुळे आज या मराठा शोषित समाजाला ही आरक्षणाची गरज आहे. खरं तर हा जो मोर्चा हा गरजवंत मराठ्यांचा मोर्चा आहे आणि त्यासाठी जो लढाई चालू आहे आणि ती फार आवश्यक आहे. आणि ते मराठा आरक्षण हा मिळालंच पाहिजे. आणि ज्या पद्धतीने हे राजकीय लोकांचं मराठा आरक्षणाला टोलवाटोलवी चालू आहे ते काही नाही. आता प्रस्थापित मराठे सुद्धा याच्या विरोधात आहे आणि फसवणूक सरकार हे सुद्धा याच्या विरोधातच आहे. हे बोलतात काय, विरोधी पक्षात असताना हे वेगळी भूमिका घेतात आणि सरकारमध्ये आल्यावर यांची वेगळी भूमिका असते. आता तुम्ही बघत असाल की सध्या फडणवीस, मुख्यमंत्री फडणवीस यांचं विरोधी पक्ष असतानाचं बयान काय होतं तर सध्या खूप मोठं रील्स व्हायरल होऊन राहिलेली आहे. आणि आता त्यांची भूमिका काय, हे दुतर्फी जी भूमिका आहे त्यालाही आम्ही गरजवंत मराठी विरोध करतोय. 31 ऑगस्टला होणाऱ्या गौराईच्या आगमनामुळे भाविकांची मोठी गर्दी होत आहे. गौरी गणपतीच्या सणाची तयारी म्हणून ही लगबग सुरू आहे. गौराईची मूर्ती, पूजेचे साहित्य आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने बाजारपेठांमध्ये येत आहेत. गौरी ही गणपतीची माता मानली जाते आणि तिच्या आगमनाचा दिवस गणेश उत्सवातील एक महत्त्वाचा क्षण असतो. या सणाची तयारी उत्सवात सुरू आहे. बाजारात विविध प्रकारच्या गौराईचे मुखवटे, साड्या, दागिने तसेच गौरीला नैवेद्य दाखवण्यासाठी लागणारे पदार्थ आणि सजावटीचे साहित्य उपलब्ध आहेत. मुखवट्यांची खरेदी सुद्धा बाजारपेठांमध्ये जोरदार सुरू आहे. गौराईच्या स्वागतासाठी मातीच्या किंवा शाडूच्या मूर्तीची तसेच मुखवट्यांची खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. गौरीच्या पूजेसाठी लागणारे हळदी कुंकू, सुपारी, नारळ, फुले, दुर्वा आणि आंब्याचे डहाळे खरेदी करण्यासाठी भाविक येत आहेत. गौराईचे मखर आणि घर सजवण्यासाठी लागणारे हार, फुले, दिवे तसेच गौरीसाठी विशेष नैवेद्य, पुरणपोळी, लाडू, करंजा तयार करण्याचे साहित्य खरेदी करण्यात येत आहे. अनेक महिला या दिवशी पारंपरिक साड्या आणि दागिने खरेदी करत आहेत, ज्यामुळे बाजारात महिलांची गर्दी विशेष करून दिसून येत आहे. या सर्व कारणांमुळे मुख्य बाजारपेठांमध्ये सध्या कमालीची लगबग आणि उत्साह दिसून येत आहे. भाविक आपापल्या घरांमध्ये गौराईचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत. मूर्तिजापूर तालुक्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. कंझरा येथील कमळगंगा नदीला अचानक पूर आला. शेतात मजुरी करून घरी परतणाऱ्या मायलेकी वाहून गेल्याची घटना घडली. रेखा रमेश मते असे वाहून गेलेल्या महिलेचे नाव असून साक्षी रमेश मते ही 18 वर्षीय मुलगी झाडाला अडकल्याने तिला वाचवण्यात यश आले. कंझरा येथील रेखा रमेश मते व साक्षी रमेश मते ह्या दोघी मायलेकी शुक्रवारी दुपारी 1 ते 2 वाजताच्या सुमारास शेतातील मजुरी करून घरी परत असताना अचानक पाय घसरून कमळगंगा नदीच्या आलेल्या पुरात वाहून गेल्याची घटना घडली. या घटनेत मुलगी साक्षी ही झाडाला अडकल्याने तिला वाचवण्यात यश आलंय. तर रेखा मते यांचा शोध बचाव पथक कडून घेणं युद्धपातळीवर सुरू आहे. घटनास्थळी आमदार हरीश पिंपळे, तहसीलदार श्रीमती शिल्पा बोबडे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीधर गुट्टे यांच्यासह आपत्कालीन पथक दाखल झाले आहे. सकाळी
येते तिथनं पाय कसं अच्छा खूप जास्त आलं होतं पाणी जास्त एवढा लोक पाणी एवढं पाणी होतं आणखीन कोण होतं दुसरं आणि मी आणि तू तुझी हो आणि तू कशी काय मी झाडाला अटकते आणि गाडीतून मला काय नेमकं काय घटना घडली आणि तू मला एक सांगू शकते का? आई आणि मी आम्ही येणार होतो दोघी पण बाहेर म्हणजे रस्त्यावरच येणार होतो तेव्हा आईचं आणि माझे पाय घसरले शेवाळत होतं खाली आणि आई आणि तो दोघीचा पण नदीकडे गेला आणि हात सुटून गेले आमचे मला काही माहिती ठीक आहे. आरआरसी नेटवर्कचे संचालक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी आयोजित होणाऱ्या गणेश उत्सवाच्या दरम्यान समाजाला एक चांगला संदेश देण्याचे कार्य कौतुकास्पद आहे, असे युवा विचार प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. आरआरसी नेटवर्कने स्थापित केलेल्या श्री गणपती बाप्पाची महाआरती युवा विचाराच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. शुक्रवारच्या संध्याकाळी युवा विचार प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि सदस्यांनी आरआरसी नेटवर्कने स्थापित केलेल्या गणपती बाप्पांच्या महाआरतीमध्ये आपली उपस्थिती नोंदवली. श्री गणपती बाप्पांची अत्यंत लयबद्ध आरती संपन्न झाल्यानंतर उपस्थित असलेल्या सर्वांना प्रसाद वाटण्यात आला. आरआरसी नेटवर्कद्वारे स्थापित बाप्पांच्या पूजेसाठी दररोज शहरातील सामाजिक, शैक्षणिक आणि इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आमंत्रित केले जात आहे. शुक्रवारी मागील 3 वर्षापासून विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमाद्वारे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवा विचार प्रतिष्ठानच्या पदाधिकारी आणि सदस्यांना महाआरतीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. आरती संपन्न झाल्यानंतर आरआरसी नेटवर्कतर्फे युवा विचार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक निलेश ठाकरे, उपाध्यक्ष श्रीमती स्मिता अग्रवाल, मुख्य समन्वयक राजेश अग्रवाल, कार्यकारी समन्वयक कौशिक पाठक, समन्वयक डॉक्टर नितीश देशमुख, ॲडव्होकेट शेषराव गव्हाले, प्राध्यापक गणेश पोटे, प्राध्यापक कोमल चिमणकर, श्रीमती अश्विनी ढोरे, श्रीमती रीमा ठाकरे, पल्लवी पाठक, सुरभी दोडके यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी आरआरसी नेटवर्कचे युनिट हेड राजेश निखाडे, प्रोग्रामिंग प्रमुख पल्लवी डोंगरे पळसपगार, मुख्य व्हिडिओ एडिटर मनीष देशमुख आणि आरआरसी नेटवर्कचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आरआरसी न्यूज नेटवर्कच्या सर्व जी टीम आहे या सर्व टीमला आमच्या युवा विचारपीठ प्रतिष्ठान अकोलाच्या वतीने खूप खूप आम्ही त्यांचं अभिनंदन करतोय आणि धन्यवाद सुद्धा देतो. अकोल्याचा जो सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक हा सर्वोपरी जो काही दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन तळागाळातील व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचा हा जो काही त्यांनी जो ठाम निर्णय जो घेतलेला आहे त्या ठाम निर्णयाच्या सोबत उत्कृष्ट अशी कामगिरी आरआरसी नेटवर्कची आहे की तळागाळातील कलावंतच नव्हे तर तळागाळातील उपेक्षितांपर्यंत हे आरआरसी नेटवर्क पोहोचलेलं आहे. त्यामुळे आमच्या युवा विचारपीठ टीमच्या वतीने त्यांचं खूप खूप इथे आम्ही अभिनंदन करतोय. आणि आज आम्हाला हा जो काही सन्मान दिलेला आहे हा मान नाही तर आमच्यासाठी खूप मोठं हे एक सन्मान आहे. एक आमच्यासाठी एक खूप मोठं असं एक बलवान, ताकदवान असं एक आम्हाला एक प्रशस्ती एक आमच्यासाठी यांनी घडवून दिलेलं आहे. त्यांचं सुद्धा खूप खूप इथे आभार व्यक्त करतो. आणि तुम्हा सर्वांना, अकोलेकरवासी आणि आरआरसीच्या सर्व प्रेक्षकांना, सर्व टीमला या गणेश पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा तुम्हाला सुख, समृद्धी, यश प्रदान करो अशी चरणी मी प्रार्थना करतो. आणि बाप्पांच्या समोर आता काहीतरी व्यक्त होतो गाण्याच्या माध्यमातून. गणाध्यक्षाय धीमहि गुण शरीराय गुणवंदिताय गुजेक्षानाय धीमहि गुणाधीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशाणाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशाणाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. गणपती बाप्पा.
शहरातील मुख्य चौकातील अतिक्रमण हटवले गेले, ऑटो चालकांना शिस्त लावली जात आहे। त्याचप्रमाणे शहरातील ज्या रस्त्यावर वाहतुकींचा दररोज खोळंबा होतो तिकडे लक्ष देणे आवश्यक आहे। रतनलाल प्लॉट चौक ते होमिओपॅथी कॉलेज समोर विस्कळीत होत असलेली वाहतूक व्यवस्थित करणे गरजेचे आहे। शहरातील अतिक्रमण हटवण्यात आल्यामुळे वाहतूक व्यवस्थित होत आहे, याकडे वाहतूक शाखेचे पोलीस लक्ष देत आहेत। त्याचप्रमाणे शहरातील विविध भागात जो जाम लागतो त्याकडे दुर्लक्ष होऊ नये अशी जनतेची मागणी आहे। होमिओपॅथी कॉलेज समोर तसेच जठारपेठ दरम्यान वाहतूक शिपाई नियुक्त केल्यास वाहतुकीला वळण लागू शकते असे बोलले जात आहे, कारण या भागात काही दिवसांपासून वाहतूक विस्कळीत झालेली दिसते। उमरी रोडवर रोजचा ट्रॅफिक जाम लागत आहे, त्यामुळे या भागातील शाळांचे विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे। या रस्त्यावर अनेक शाळा असून त्यांचा विद्यार्थ्यांना नाहक त्रास मनस्ताप सहन करावा लागत आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेस्ट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। आगामी गणेश विसर्जन आणि ईद मिलादुन्नबी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमदार साजिद खान पठाण यांनी शनिवारी प्रमुख गणेश घाट, विसर्जन मार्ग आणि ईद मिलादुन्नबी जुलूस मार्गाची पाहणी केली। यावेळी त्यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश दिले। या पाहणी दौऱ्यादरम्यान आमदार पठाण यांनी शहरातील सर्व गणेश घाटांना स्वच्छ, सुंदर आणि आध्यात्मिक स्वरूप देण्यावर भर दिला। त्यांनी विशेषतः सिटी कोतवाली आणि हरिहरपेठ येथील गणेश घाटांची पाहणी करून तेथे पुरेशी विद्युत रोषणाई आणि स्वच्छतेची व्यवस्था ठेवण्याचे आदेश दिले। नागरिकांना बाप्पांना निरोप देताना एक प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण मिळावे, हा यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले। आमदार पठाण यांनी गणेश विसर्जन मार्ग आणि 9 सप्टेंबर रोजी निघणाऱ्या ईद मिलादुन्नबीच्या जुलूस मार्गावरील खड्ड्यांची पाहणी केली। या मार्गावर अनेक ठिकाणी पडलेले खड्डे आणि भेगा तत्काळ बुजवण्याचे निर्देश त्यांनी दिले। दोन्ही धार्मिक उत्सवांच्या काळात नागरिकांना स्वच्छ आणि सुरळीत मार्ग उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। पाहणीच्या वेळी मनपाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर, विद्युत विभागाचे अधिकारी रवींद्र वाकोडे, स्वच्छता विभागाचे संजय खोसे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यामध्ये महानगराध्यक्ष डॉक्टर प्रशांत वानखडे, जावेद जकारिया, कपिल रावदेव, पराग कांबळे, रवी शिंदे, आकाश कवडे, अथर्व ढोरे, विनोद मराठे, विशाल पाचपोर, बाबू दौड आणि इतर मान्यवरांचा समावेश होता। रोग्यांची सेवा आणि माणुसकीची सेवा या उदांत हेतूने अकोला शहरात भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। जिल्हा शल्य चिकित्सक सर्वोपचार रुग्णालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर 30 ऑगस्ट रोजी अब्दुल हक फंक्शन हॉल, फिरदौस कॉलनी येथे घेण्यात आले। वातावरणातील बदल आणि पावसाळा यामध्ये वाढलेल्या रुग्णांची संख्या पाहता शनिवारी फिरदौस कॉलनीतील अब्दुल हक फंक्शन हॉलमध्ये महाआरोग्य शिबिर घेण्यात आले होते। यात नागरिकांसाठी विविध आरोग्य सेवा उपलब्ध होत्या। यामध्ये रक्तदाब, मधुमेह, सर्दी खोकला, ॲसिडिटी, छातीचे आजार, फिजिओथेरपी आणि डोळ्यांची तपासणी आदी सामान्य तपासण्या केल्या गेल्या। तपासणीनंतर गरजूंना डॉक्टरांचा योग्य सल्ला आणि औषधेही मोफत दिली गेली। या मानवतावादी उपक्रमाला अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांचे विशेष सहकार्य लाभले आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद इरफान आणि प्रमुख समाजसेवक मोईन खान उर्फ मुन्नाभाई हेही या कार्यक्रमात सहभागी होते। समाजातील प्रत्येक घटकाला आरोग्य सेवा मिळावी यासाठी उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की यौम पैदाइश पर 1500 साल पूरे होने जा रहे हैं। उसको देखते हुए अकोला शहर के अंदर सभी इलाकों के अंदर एक मेडिकल कैंप रखा गया और उसी तर्ज पर आज यहाँ पर प्रभाग नंबर 7 में यहाँ के नगर सेवक मोहम्मद इरफान और मोइन खान और यहाँ की पूरी सोशल वर्कर टीम ने एक बड़ा मेडिकल कैंप
गरीब लोगों के लिए, लोगों के स्वास्थ्य के लिए रखा गया। ये पूरी यानी मेडिकल कैंप को जो सहयोग देने वाले हैं जावेद जकरिया साहब, जो मेहमान के अध्यक्ष है, उनकी पूरी तमाम टीम यहाँ लगी हुई है। मैं इन सभी लोगों को मुबारकबाद देता हूँ कि उन्होंने अपने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के यौम पैदाइश के मौके पर एक अच्छा उपक्रम रखा कि लोगों के स्वास्थ्य के बारे में इन्होंने सोचा। लोगों की बीमारियों का आज बड़ा महंगा इलाज हो गया, यहाँ मुफ्त के अंदर दवाएं भी दी जा रही है, इलाज भी हो रहा है, ऑपरेशन भी मुफ्त में होने वाले आंखों के, और बड़े से बड़े भी ऑपरेशन जो है यहाँ पे फ्री में कराए जाएंगे, यहाँ उसकी नोंद होंगी। तो यहाँ सभी लोग उसका लाभ ले, और मैं ये पूरी टीम को मुबारकबाद देता हूँ। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के विलादत के मौके पर प्रभाग क्रमांक 7 में ये महाशिविर, आरोग्य शिविर लिया गया था। इसमें हज़ारों लोग सुबह से आ रहे हैं और ये सुबह 10 बजे से शाम 5 बजे तक के ये आरोग्य शिविर चलेगा। इस शिविर में तमाम तरह के डॉक्टर्स, मेडिसिन उपलब्ध थी और तमाम लोगों ने इसका लाभ लिया है। मैं तमाम डॉक्टर्स और जावेद जकरिया साहब और हमारे इलाके के आमदार साहब साजिद खान पठान साहब, साथ ही हमारे नगर सेवक मोइन खान, इन सब के सहयोग से ये महाशिविर रखा गया था। इसका हजारों लोग लाभ ले रहे हैं। बार्शी टाकळी येथे आगामी गणपती ईद मिलादुन्नबी सण निमित्त ठाणेदार धुमाडे यांच्या पुढाकाराने रूट मार्च काढण्यात आला। मिनार मशीद बाजार तसेच कान्हेरी सरप येथे लोकांना सण उत्सव काळात शांततेचे आवाहन करण्यात आले। या काळात कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून हिंदू मुस्लिम सर्व लोकांची शांतता कमिटीची मीटिंग घेण्यात आली। ठाणेदार धुमाडे यांनी शांतता समितीच्या बैठकीत सण उत्सव हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन साजरे करावे याकरिता लोकांना आवाहन केले। गणपती विसर्जन शांततेत पार पाडावे व ईद मिलादुन्नबी शांततेत करावी असे आवाहन देखील लोकांना केले। शांतता आणि सामंजस्य राहिल्यास सण उत्सवाचा आनंद द्विगुणित होईल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करण्यात आला। रूट मार्च बार्शी टाकळी तसेच कान्हेरी सरप येथे देखील काढला। दिनांक 5 तारखेला ईद ए मिलाद आणि त्यानंतर 7 तारखेला गणेश विसर्जन आहे। त्यानिमित्त आज बार्शी टाकळी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बार्शी टाकळी शहरामध्ये रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं। तसेच कान्हेरी सरप येथे सुद्धा रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं। सदर सण हे शांततेत पार पाडावे असे मी आवाहन करतो। खडकी भागात शहापुरी यांच्या शेतात भला मोठा अजगर दिसला। सर्पमित्र अजित देशमुख मलकापूर, बालू देशमुख यांच्या टीमने अजगरला पकडले। सतीश यमगौडी, प्रवीण हुंडीबाले, प्रवीण गौडी, राजेश गौडी, अतुल लंगोटे आणि खडकी ग्रामवासियांनी सहकार्य केले। सध्या पावसाळा सुरू असल्याने साप अजगर बाहेर पडलेले दिसतात। शहरी तसेच ग्रामीण भागात देखील त्यांचे वास्तव्य दिसते। अशा वेळी सर्पमित्रांना बोलावून सरपटणाऱ्या प्राण्यांना जीवनदान देणे महत्त्वाचे ठरते। विशेष म्हणजे सर्पमित्रामुळे बिनविषारी साप पकडून त्यांना जीवनदान देणे इतकेच नाही तर त्या भागातील रहिवाशांची भीती नाहीशी करणे महत्त्वाचे राहते। या संदर्भात देखील ते भूमिका बजावतात। खडकी येथे निघालेला अजगर पकडून संबंधित शेतकरी तसेच आजूबाजूच्या लोकांचे भय नाहीसे केले। अजगराला पाहण्यासाठी बरीच गर्दी जमली होती। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। पातूर तालुक्यातील पिंपळखुटा चांगेफळ येथील मन नदीपात्रात सकाळी 3 तरुण पोहण्यासाठी गेले होते। यामधील करण वानखडे हा 24 वर्षीय तरुण हा नदीच्या पाण्यात वाहून गेला। दरम्यान 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे मन नदीला पूर आला। मन नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो पुराच्या पाण्यात वाहून गेला। पातूर तालुक्यातील पिंपळखुटा चांगेपड येथील मन नदीपात्रात सकाळी 3 तरुण पोहण्यासाठी गेले होते। यामधील करण वानखडे हा 24 वर्षीय तरुण हा नदीच्या पाण्यात वाहून गेला। दरम्यान 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे मन नदीला पूर आला। मन नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो पुराच्या पाण्यात वाहून गेला।
अकोला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने काटेपूर्णाचे वंदे मातरम पथक आणि श्री संत मच्छिंद्रनाथ आपत्कालीन पथक बाळापूरच्या मदतीने वाहून गेलेल्या करण नावाच्या तरुणाचे शोधकार्य सुरू केले आहे। नदी नाल्यांच्या वरून पाणी वाहत असताना कोणीही पाण्यातून जाण्याचे धाडस करू नये असं आवाहन पातूरचे तहसीलदार राहुल वानखडे यांनी तालुक्यातील नागरिकांना केले आहे। नैसर्गिक आपत्ती विभाग जिल्हा अधिकारी कार्यालय अकोला मार्फत आम्हाला माहिती मिळाली की करण वानखेडे पिंपळखोटाचा एक व्यक्ती पुरामध्ये वाहून गेलेला आहे। त्याला शोध मोहीम करण्याकरिता संत मच्छिंद्रनाथ आपत्कालीन पथक बाळापूर आणि वंदे मातरम आपत्कालीन पथक उरणखेड यांची संयुक्त टीम घेऊन आम्ही इथे पोहोचलो स्थळावर आणि शोध मोहीम सुरू केलेली आहे आणि सध्या शोधणं सुरू आहे। सध्या त्याचं माहिती अद्याप मिळालेली नाही आहे, तरी शोध मोहीम संध्याकाळपर्यंत आम्ही करणार 6 वाजेपर्यंत आणि उद्या सकाळी 6 वाजता सुरू करणार आहोत पुन्हा। आज सकाळी 3 मित्र जे होते पिंपळखुट्याचे ते पोहण्यासाठी गेले होते। त्याच्यातला एक मित्र त्यांच्यापासून दूर गेला आणि तो नदीपात्रामध्ये वाहून गेलेला आहे। तर त्या संबंधाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापक केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांच्या टीम इथं दाखल झालेले आहेत आणि त्यांचं शोधकार्य सुरू आहे। माझं सर्व तालुक्यातील जनतेला आव्हान आहे की सध्या सगळ्या नद्यांचं जे पात्र आहेत ते दुथड्या वाहत आहेत, तर कृपया आपण कोणत्या प्रकारचे धाडस करू नये किंवा पोहण्याचे वगैरे जे आहेत प्रकार ते शक्यतोवर टाळावेत। सातपुडा पर्वतरांगामध्ये सलग 3 दिवस पाऊस सुरू असल्याने सिंभोरा धरणाचे दरवाजे 3 दिवसापासून उघडे झाले आहेत। धरण 92% भरले असून सावधगिरी म्हणून धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरणातील पाणी सोडले जात असल्याने लोकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे। तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे। तसेच मोर्शी तालुक्यातील सिंभोरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे धरणात 92% साठा झाला। धरणात झालेल्या जलसंचय लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला। तसेच 3 दिवसांपासून पाणी सोडले जात आहे। इतकेच नाही तर धरणातील जलसंचयाकडे जलसंपदा विभागाची यंत्रणा लक्ष ठेवून आहे। आजूबाजूच्या लोकांना सावध राहण्यास सांगितले आहे। सिंभोराप्रमाणे अन्य प्रकल्पाची पाणी पातळी वाढली आहे, या संदर्भात ही सतर्कता बाळगली जात आहे। श्री गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त अकोला शहर व अकोला अकोट राज्य वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे, तसा आदेश जिल्हा दंडाधिकारी वर्षा मीना यांनी जारी केला। अकोला शहरातील श्री गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील वाहतूक दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून दिनांक 7 सप्टेंबर 2025 चे सकाळी 6 वाजेपर्यंत, अकोला अकोट या राज्य मार्गावरील वाहतूक दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दिनांक 7 सप्टेंबर 2025 ते सकाळी 12 वाजेपर्यंत, तसेच अकोला पारस फाटा ते बाळापूर मार्गावरील वाहतूक दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दिनांक 7 सप्टेंबरचे सकाळी 12 वाजेपर्यंत हा आदेश लागू असेल। डाबकी रोड करून बस स्थानकाकडे जाणारी व मामा बेकरीकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्ग भानपुरा चौक, पोळा चौक, हरिहरपेठ, वाशिम बायपास, लक्झरी स्टँड, अशोक वाटिका मार्गे बस स्थानक अशी वळवण्यात येईल। निमवाडी पोलीस वसाहती समोरून वाशिम बायपास, हरिहरपेठ अशी वळवण्यात येईल। रेल्वे उड्डाण पुलाकडून कोतवाली, लक्झरी बस स्टँडकडे जाणारी वाहतूक अग्रेसन चौक, जेल चौक मार्गे जाईल। लक्झरी बस स्थानकाकडून अकोट स्टँडकडे जाणारी वाहतूक अग्रेसन चौक मार्गे जाईल। सुभाष चौकाकडून गांधी चौकाकडे जाणारी वाहतूक दामले चौक, टावर चौक मार्गे जाईल। अकोला ते अकोटकडे जाणारी वाहतूक व येणारी वाहतूक पर्यायी मार्गे हा अकोला बस स्थानक, लक्झरी बस स्थानक, वाशिम बायपास, शेगाव टी पॉइंट, गायगाव, देवरी अकोट अशी जाईल। अकोला बस स्थानक ते मैसांग मार्गे दर्यापूर तसेच दर्यापूरकडे जाणारी व येणारी वाहतूक पर्यायी मार्गे हा रेल्वे स्थानक चौक, सातव चौक, खरप टी पॉइंट, मैसांग या मार्गे जाईल व येईल। अकोला ते बाळापूरकडे जाणारी व येणारी वाहतूक पर्यायी मार्गात अकोला पारस फाटा हायवे ट्रॅप कार्यालयाकडून जाईल व येईल। खामगाव ते पारस फाटा पातूरकडे जाणारी व येणारी वाहतूक पर्यायी मार्ग हा पारस फाटा, वाशिम बायपास चौक मार्गे वळवण्यात येईल। अकोला पारस फाट्यावरील रोशन बाबा येथून तपे हनुमान मंदिराजवळील डिव्हायडर बॅरिकेटिंग पॉइंट पर्यंत वळवण्यात येईल। हे आदेश सर्व वाहनांना लागू राहतील। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन।
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंना अकोल्यातून पाठिंबा. मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन योग्य असल्याचे अनेकांचे मत. गणेश उत्सवाबरोबर गौराईच्या आगमनाची तयारी पूर्णत्वाकडे. रविवारी घरोघरी गौराईचे होईल थाटात आगमन. कळमगंगा आणि मन नदीत ठरली स्थानिकांसाठी अडचणीची. पाण्याचा प्रवाह पाहता नदीच्या दूर राहण्याचा सल्ला. गांधी रोडवर निर्माण झाले भक्तिमय वातावरण. आरआरसीच्या बाप्पांच्या दर्शनासाठी युवा विचार प्रतिष्ठानचे पदाधिकारी. शहरातील रस्त्यावरचे बॉटल नेक शोधण्याची गरज. अनेक रस्त्यावर केव्हाही होते वाहतूक जॅम, पण उपाययोजना मात्र शून्य. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज. 2,37,000 दर्शकांनी आरआरसी डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आरआरसीच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आरआरसीचे हे युट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा आरआरसी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.